तर खूप वर्षांनी गावची जत्रा बघायला मिळाली आणि एक खास गोष्ट मिळाली, तर ती काय सांगते मी पुढे. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी जयश्री. तर आज पुऱ्यांचा दिवस होता, त्यामुळे मम्मीने सकाळी सकाळी सारवून घेतलं होतं. जोपर्यंत शेणाने सारवत नाही तोपर्यंत कोणत्याच शुभ कार्याची सुरुवात होत नाही असं वाटतं. सकाळ सकाळचा चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारीला लागलो. तर ही आहे माझी बहीण. आम्ही तिघी जणी आहोत आणि त्यानंतर सारण सकाळी परत एकदा मोकळं करायचं होतं. नंतर दुपारी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर सुरुवात झाली पुऱ्या बनवण्यासाठी. सुरुवात हळदी कुंकवाने झाली आणि त्यानंतर गणपती वगैरे हे सर्व बनवावं लागतं पिठाचे. ते आमचे दोन हिरो पहिल्यांदाच हे सर्व असं काही बघत होते. पुऱ्या बनवायला सुरुवात झाली आणि त्यानंतर तर शेजारचे वगैरे आसपास गावामधले सर्व यायला सुरुवात होते. एक एक जण त्यांच्यासाठी मस्तपैकी ड्रिंक्स आणि असं नाश्ता वगैरे बनवलेला होता. एकीकडे पुऱ्या बनवायचं काम चाललं होतं आणि दुसरीकडे लगेच ते तळायला घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर त्या मस्त थंड करायला पण ठेवून दिलेल्या होत्या. कारण ह्या पुऱ्या ज्या नवरदेवाकडच्या ज्या म्हणजे त्यांच्या काकी वगैरे असतात त्यांना द्यायच्या, असं मानापानाच्या ज्या बायका असतात त्यांना द्यायच्या असतात असं म्हणतात. तर आजच्याच दिवशी आमच्या गावातली जत्रा पण होती. तर मग संध्याकाळी पुऱ्या वगैरे झाल्यानंतर गावात गेलो जत्रा बघण्यासाठी. त्या जत्रेमधले मला एकच गोष्ट आवडते, त्यात मिळणारा खाऊ. कारण अलिबागमध्ये जेवढ्या जत्रा होते असा काही खाऊ मिळतच नाही अलिबागमध्ये. ओके, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.